एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या नावावर असलेली संपत्ती, घरदार, जमीन या सगळ्या गोष्टी वारसा हक्कानं वारसदाराला मिळतात। मात्र आपल्या मृत्यूनंतर आपल्या डिजिटल डिव्हाइस मधल्या माहितीला कोण वारसदार असतं? मृत व्यक्तीच्या डिजिटल माहितीचं पुढे काय होतं? त्याची डिजिटल स्मशानभूमी बनते का? बघूया पुढारी न्यूजचा हा स्पेशल रिपोर्ट, डिजिटल स्मशानभूमी। एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या मोबाईल, सोशल मीडिया अकाउंट्स आणि क्लाउडमध्ये साठवलेल्या डेटाचं पुढे काय होतं? त्या डेटाचा वारसदार कोण? लॉक असलेल्या फोनमधील माहिती कुटुंबाला मिळू शकते का? या प्रश्नांची उत्तरं शोधताना भारतातील डिजिटल वारसा हक्काचं पहिलं महत्त्वाचं प्रकरण समोर आलंय। गुजरातमधील गांधीनगर येथील सिव्हिल न्यायालयाने नुकताच डिजिटल वारशाबाबत एक ऐतिहासिक निकाल दिला। एका मृत व्यक्तीच्या कुटुंबाला त्याच्या लॉक झालेल्या आयफोन आणि आय क्लाउड मधील फोटो, कागदपत्र आणि कौटुंबिक आठवणींचा ऍक्सेस हवा होता। प्रायव्हसी धोरणाचा हवाला देत ॲपलने न्यायालयीन आदेशाशिवाय मदत नाकारली। त्यानंतर वारसदारांनी न्यायालयात धाव घेतली। न्यायालयाने ॲपलला डेटा रिकव्हरी आणि पासवर्ड रिसेटसाठी आवश्यक तांत्रिक मदत देण्याचे आदेश दिले। भारतातील डिजिटल वारशाचं हे पहिलं महत्त्वाचं उदाहरण ठरलंय। डिजिटल वारशाचा प्रश्न भविष्यात अधिक गंभीर होणार आहे। तज्ञांच्या अंदाजानुसार काही दशकांनंतर इंटरनेटवर जिवंत व्यक्तींपेक्षा मृत व्यक्तींची अकाउंट्स अधिक असू शकतात। सन 2100 पर्यंत फेसबुकवर सुमारे 490 कोटी मृत युजर्सची प्रोफाइल्स असतील। 2026 मध्ये जगभरात 221 zettabytes डेटा निर्माण होईल, म्हणजे दररोज सुमारे 60 कोटी टेराबाइट्स डेटा। त्यामुळे डिजिटल संपत्ती आणि तिच्या वारसा हक्काचा प्रश्न अधिक महत्त्वाचा ठरणार। मृत व्यक्तीच्या डिजिटल डेटाबाबत भारतात नेमकी काय तरतूद आहे ते पाहूयात। माहिती तंत्रज्ञान कायदा 2000, इलेक्ट्रॉनिक नोंदींना कायदेशीर मान्यता। मात्र मृत्यूनंतर डिजिटल डेटाच्या वारसा हक्काबाबत स्पष्ट तरतूद नाही। डिजिटल वैयक्तिक डेटा संरक्षण कायदा 2023, नागरिकांना डिजिटल नॉमिनी नेमण्याचा अधिकार। एखादी व्यक्ती आपल्या मृत्यूनंतर किंवा अक्षमतेच्या स्थितीत डिजिटल खाते किंवा डेटासाठी प्रतिनिधी नियुक्त करू शकते। मात्र या कायद्याची पूर्ण अंमलबजावणी अद्याप बाकी असल्याने खात्यांची मालकी कोणाची, डेटा हस्तांतरणाची प्रक्रिया आणि सोशल मीडिया अकाउंट्सचं काय, असे डिजिटल वारसा हक्काचे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत। डिजिटल डेटा कायमस्वरूपी सुरक्षित ठेवण्याची कोणत्याही कंपनीवर कायदेशीर जबाबदारी नसते। बहुतांश कंपन्यांच्या सेवा अटींमध्ये डेटा हरवण्याची किंवा सेवा बंद करण्याची शक्यता नमूद केलेली असते। याचं उदाहरण म्हणजे ऑर्कुट आणि याहू। या सेवा बंद झाल्यानंतर लाखो लोकांच्या आठवणी, संभाषणं आणि डिजिटल नोंदी कायमच्या नष्ट झाल्या। म्हणजेच डिजिटल डेटा अमर नसतो, तो जपण्यासाठी नियोजन आवश्यक असतं। गुगलचं इनॅक्टिव्ह अकाउंट मॅनेजर, फेसबुकचं लेगसी कॉन्टॅक्ट आणि आयफोनचं डिजिटल लिगसी फीचर सक्रिय करा। महत्त्वाचे पासवर्ड्स, अकाउंट्स आणि डिजिटल मालमत्तेची माहिती विश्वासू व्यक्तीकडे सुरक्षित स्वरूपात ठेवा। मृत्यूपत्रात डिजिटल संपत्ती आणि तिच्या वारसदाराचा स्पष्ट उल्लेख करा। अखेर डिजिटल अस्तित्व म्हणजे केवळ डेटा नव्हे, तर आपल्या आठवणी, नातेसंबंध आणि आयुष्याचा ठेवा आहे। त्यामुळे आज केलेली थोडीशी तयारी उद्या आपल्या प्रियजनांसाठी मोठा आधार ठरू शकते। शिवाजी काळे, पुढारी न्यूज, दिल्ली।